दरवर्षी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या 9 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। यावर्षी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात। घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगवावे असे वाटते। कारण काही जणांचं असं होतं, घटस्थापना केल्यावरती त्यांचे घट चांगले उगवत नाहीत। घटाला अनेक वेळा भुर्रा येतो, वास येतो किंवा काही जणांचे धान्य उगवले तरी धान्य पिवळा पडतो आणि काही जणांचे धान्य कुजते, त्यामुळे घट उगवत नाहीत। अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकालाच वाटते आपले घट अतिशय चांगले उगवावेत। कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी कारणे आहेत, म्हणजेच काहीतरी चांगले संकेत असतात घट उगवलं तर। आपले घट जेवढे जास्त चांगले उगवतात तेवढे आपल्या घराची भरभराट आणि समृद्धी वाढते, पिकाला बहर येतो आणि आपल्याकडे दरवर्षी ते बहरून येतात। काही असे विचार संकेत या मागे आहेत। त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे। तर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले व दाट उगवतील। कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतात। त्यामुळे आपण घट उगवल्यासाठी असे काही टिप्स पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहे तर ती रानातील काळी माती असावी। पण ती माती आपण देवासाठी वापरणार आहोत, त्यामुळे हिला वावरे असे म्हणतात किंवा काही ठिकाणी हिला पांढरी माती असे सुद्धा म्हणतात। तर आपल्याला यासाठी लाल माती घटासाठी वापरू नये का, तर घट चांगले उगवत नाही, म्हणून आपल्याला शेतातील काळी माती वापरायची आहे। रानातील काळी माती जर तुम्ही वापरली तर ती चाळून घ्यायची आहे, जाडसर माती घ्यायची नाही। तर त्यामुळे त्यातले छोटे छोटे दगड असतात तर ते सुद्धा तुम्हाला त्यातून निघून जाताना दिसून येतील। तर आता माती चाळून घेतली आणि पुन्हा पाणी टाकले तर त्याचा चिखल होतो, ती माती दाबली जाते। फक्त मातीमध्ये थोडे जाड खडे असतील ते फोडून, पण माती जास्त चाळून घेऊ नये। माती थोडीशी खाली बसेल अशा स्वरूपात म्हणजे भुसभुशीत राहावी। आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये सर्वात खाली थोड्याशा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे आणि वरती पातळ असा थर देऊन नंतरनं आपल्याला धान्य टाकायचे आहेत। पातळ थर देणार आहे त्यामुळे खाली जो थर असणार आहे तो मातीच्या अगदी हलक्यात असावा, खूप जास्त माती दाबून नाही, अगदी वरच्यावर आपल्याला माती टाकायची आहे, जेणेकरून ते भुसभुशीत राहील आणि चांगले धान्याला अंकुर फुटतील। त्यामुळे आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतोय ते अनेक जण 5, 7, 9 प्रकारे घेतात। तुमच्याकडे जशी पद्धत आहे तेवढी धान्य तुम्हाला शक्यतो करून घ्यायची आहे। गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडे मागून आणलं जातं, घटस्थापना केली जाते, म्हणजे एकमेकांकडनं मागून आणलं जातं आणि घटस्थापना केली जाते। तर आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही, त्यामुळे दुकानामध्ये पुड्या मिळतात 5, 7, 9 प्रकारच्या धान्यामध्ये। तर त्या प्रकारच्या पुड्यातील धान्य तुम्ही घेऊ शकता। ते धान्य कडक, मोठे आणि टपोरे असावे। पोकळ, कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील तर ते त्यासाठी वापरू नका। बारीक कण्या पण घेऊ नका। धान्य चांगले, मोठे, टपोरे, कडक असावे। जरी तुम्हाला असं वाटलं असेल तर या धान्यामध्ये बरंच पोकळ धान्य आहे, तर आपण एका वाटीमध्ये धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावं आणि मग पोकळ धान्य वरती येईल आणि कडक धान्य हे खाली बसेल। वरती आलेले पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि खाली उरलेले कडक धान्य हे आपल्याला घटस्थापनेसाठी वापरता येईल। असे चांगले धान्य आपण पेरण्यासाठी वापरलं तर आपल्याला घट चांगला उगवू शकतो। काही जण असे म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही, त्या धान्याला अंकुरच फुटत नाही। तर त्यांनी काय करायचं आहे, धान्य आहे तर ते 2 ते 3 तास आपल्या पाण्यामध्ये भिजत घालू ठेवायचं आहे। आदल्या रात्री भिजू घातले तरी चालेल आणि घटस्थापनेच्या वेळी ते धान्य मातीमध्ये पेरू शकतात, त्यामुळे त्या धान्याला लवकरच अंकुर फुटतात। त्यामुळे पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असे वाटते की घट कशात घालायचा, म्हणजे काही जण टोपलीत घालतात, अजूनही काही जण केळीच्या पानावरही घालतात, तर काही परातीमध्ये पत्रावळीवरती हा घट टाकला जातो। स्टीलच्या वाटीमध्ये, कुंडीमध्ये हा घट ठेवला तरी चालतो, पण तुम्ही अगदीच खूप छोटं भांडं घेऊ नका। काही जण टोपलीत घालतात, टोपलीतसुद्धा घट चांगला उगवतो। तुमच्या परंपरेने तुम्ही करू शकता। टोपलीत घातला तरी तुमच्या टोपलीखाली एखादी वाटी, डबा ठेवायला पाहिजे, कारण कसं एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे त्या डब्यामध्ये साठतं।
अशा आवश्यक तेवढं पाणी घटाला मिळतं. जरी घट घातले तरी चांगले उगवतील आणि पत्रावर जर असेल त्याच्या खाली ताड घातले तरी पण उत्तम. आपल्याला योग्य त्या प्रकारे त्या घटाची काळजी घ्यायची असते. पण एक सांगायचं विसरलं, अनेक जणांचं धान्य उगवत नाही. तर त्यासाठी एक चांगला उपाय आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपले जे मका किंवा मोठे मोठे धान्य आपण असे मातीमध्ये पेरायचं आहे. तर त्यावरती आता मका ज्यावेळी पेरतो तर त्याचे जे पांढरे कलरचा भाग आहे तो वरती करायचा आहे आणि पिवळा कलरचा भाग हा खाली करायचा आहे. अशा पद्धतीने मका तुम्हाला मातीमध्ये पेरायचा आहे. हाताने तुम्ही तो टोचू शकता. मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाझरते ते अतिशय चांगले घट बनायचे. त्यामुळे मातीचा घट आपण येथे वापरण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर घटाला पाणी ओतत असताना ते खूप जास्त ओतू नये आणि खूप कमीही ओतू नये. आवश्यकतेनुसारच ते पाणी ओतायचं असतं. त्यानंतर घट खूप चांगले उगवतात. फक्त पाण्यावरती त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असते. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात घटाला मिळाले पाहिजे. त्यामुळे दररोज पाणी जास्त घालून चिखल करू नये. माती ओलसर राहिली पाहिजे एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडं पाणी पाजत राहील. म्हणून सतत त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी घालायचे आहे. घटाला पाणी अगदीच तांब्याने किंवा ग्लासने ओतायचे नाही, तर वरून थोडं शिंपडायचं आहे. ती माती ओली होण्यापुरती. त्यानंतर तुम्हाला वरची माती थोडी जेवढी कोरडी दिसावी लागेल तेवढा एकदा पाणी त्यावर शिंपडायचं आहे. तुम्ही दिवसाआड पाणी घालू शकता. खरं दररोज आणि 2 टाईम पाणी घालू नका, कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामध्ये धान्य कुजतात आणि घटाला भुरा येतो, वास होतो. घट उगवला तरी पण त्यातली पिवळी पाणी तशीच दिसतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचा घट चांगला राहील आणि चांगला उगवेल. त्याचबरोबर अनेक जण काय करतात, मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात. मग घट स्थापना करताना पण काय होतं, बरंच धान्य अगदी तळाशी खाली जाऊन तसंच आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे फार वरती येऊ शकत नाही. त्यामुळे खालच्या खाली धान्य कोजून जातं. तसं न करता मातीचा जाडसर थर लावा आणि त्यानंतर धान्य पेरून मातीचा पातळ थर लावा. त्यामुळे धान्य चांगले उगवतं आणि त्याला अंकुर फुटायला मदत मिळते. त्यामुळे काय होतं, लवकरात लवकर अंकुर फुटतात आणि त्यात अंकुरमध्ये दाबले जात नाहीत. आणि त्यानंतर मातीचा जो थर तुम्ही देणार आहे ते धान्य टाकत असताना अगोदर माती टाकायची, वरून तुम्ही जे धान्य आहे ते तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपल्याला घटस्थापनेच्या वेळी काळजी घ्यायची आहे. ही काळजी जर आपण घेतली तर घट ही दाट उगवेल आणि त्याचबरोबर जितका घट दाट उगवेल तितकीच आपल्या घरच्याची प्रगती आणि सुख समृद्धी प्राप्त होईल. तर या सर्व टिप्स घरच्या घरी वापरायचे आहेत. तर नक्की घटाला बुरशी येणार नाही, वास येणार नाही किंवा घट उगवत नाही अशी समस्या दूर होतील. मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. मला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.